सांगा, आपल्या गावातले कोण कोण येतात माणसं? 4-5 माणसं बस झाले तेवढे. पण भाग्य या त्यांचं काहीतरी पूर्व पुण्य असत एवढं का गुरुजी? महिन्याला वारकरी इथला आपल्या तुमच्या पंढरपूरला आहे आणि माझ्या दिंडी बरोबर सोहळ्याला इथले बरेच माणसं असतात, म्हणून एवढ्या अडचणीमध्ये या ठिकाणी येऊन जावं लागतंय. नाहीतर आता परिस्थिती आपण सगळे हाडाचे शेतकरी आहेत. आपले काय काय धंदे गुरुजी तुमचा तर येते पगार पण आम्हाला कष्ट केल्याशी भेटत नाही. शेतकऱ्याचं खूप मारामार आहे, पण सवड काढली आणि मी तर कटला पण आमच्या बंधूचा या ठिकाणी उपकार आहे. म्हणजे सायखेडला जायचं नाही का म्हणलं, बरं झालं होतं मला आठवण करून दिली. असं या ठिकाणी खेळ चालू आहे, म्हणून पहिलं त्या ठिकाणी कानानं ऐकलं पाहिजे. त्याची दिशा आहे देवता, त्या दिशेला शिक्षा करेल माझ्या लक्ष्मण. त्या ठिकाणी लक्ष्मण म्हणलं की त्याने ऐकलं पाहिजे, हे मुख्य वर्म आहे. म्हणून कान कोणाला आहेत का? आहेत ना कान तुम्हाला? देवाला दिलेत ना रोज पोती ऐकायला, या तर कान बरोबर, नाहीतर गैर होतात. हे देवाचं खाते आहे. देवाला सांगितलं कुणाला दिशाला, हॅलो कोण बोलताय? मी भगवान बोलायला. तिथलं रजा मग किती हात मारा, आपण एक म्हणलं की ते दुसरंच म्हणतंय. अशी या ठिकाणी लक्षण आहे. पाने पाडून या सूर्याची खंडने उदय असता, दुसरं ज्ञानेंद्रिय घेणे राणी तेजासी निती लक्ष्मणाशी भरी. आपल्याकडे आल्यानंतर काम केलं लाईटचं. ते नांदेड जिल्ह्याच्या खाली चालू आहे. मोबाईलचं रिचार्ज असताच आपल्या घराची लाईट संपली की रिचार्ज केल्याशिवाय लाईन घरात येत नाही. आपल्याकडे येणार आहे पण दमन येणार आहे. मग किती किती अवघड आहे. पैसे भरल्याशिवाय लाईट नाही. आणि सूर्याला कोणी पण दिलं बिल, कधीपासून सुरू आहे त्याचं कोणी बिल दिलंय? त्याला नमस्कार केलाय कोणी सकाळी उठून? किती बाई म्हणत आपण मग त्या ठिकाणी डोळ्याची देवता सुरू आहे. अरे काय काय माणसं असे बहादर, मी माझ्या देखत ऐकलंय 90 वर्षापर्यंत म्हाताऱ्यानं चष्मा लावला नाही, पोती वाद्य सोडायला नाही. आमच्या पांगरीचं उदाहरण आहे, ज्ञानोबा माऊली त्याचा वडील माझ्या देखत मात्र का माझं अजून माझ्या देण शंभराव महाराज तुमच्यापेक्षा वय जास्त झालं त्याचं, पण म्हाताऱ्यानं चष्मा नाही आणि रामायण वाचायचो शक्तीला हादर. हे कुणाची कृपा आहे? सूर्याची कृपा आहे. म्हणून त्या सूर्याला शिक्षा करून कार्याची वसुली करून घेईन. अश्विनी देव दोन्ही विरोध केलाय घ्राणी, त्यांचा कंदाची खणून सुमित्र घ्राणी ओपी. नाकाची देवता आहे अश्विनी कुमार. शहाणे माणसं जर मनुष्य बेसूत पडलं की बोलवा त्या माणसाला, म्हातारा कधी जाणार आहे? नाकाला हात लावते ते म्हणते आणखीन हाय टाइम. कारण हे नाकाचं काम आहे. 24 तासात 21,600 आजपाजप संख्या करणार म्हणजे करणार. फिक्स त्या ठिकाणी देवानं लिहून ठेवलेलं आहे, पण बैमान माणसं त्याची आठवण ठेवीत नाही. म्हणून त्याची देवता अश्विनी कुमार आहे. माझ्या लक्ष्मणाचं नाक आणि परमार्थाचे मुख्य पीठ निरपेक्ष नाशिक. माणसाचं नाक चांगलं पाहिजे बरं का. व्यवहार असो की परमार्थ असो. सहज माणसं म्हणतात ऐका नाक 4 माणसात बाईला लय बोलायचं ना, बायला बोलत बघा ऐका नाक तुला. पण नाक माणसाचं कधी पाहिजे? त्या ठिकाणी दिसायला नाक नाही, वागायला त्या ठिकाणी बिघडला की नकटा. काय करावे 32 लक्षणे? नाक नाही म्हणून सगळी बाई सुंदर आहे, पण नाक नाही. दिसायला बी नाक असेल, व्यवहारामध्ये वागण्यामध्ये जर बाई फिसकली की खलास, काही उपयोग नाही. हे त्या ठिकाणी मुख्य परमार्थाचे पीक आहे. त्याची देवता अश्विनी कुमार आहे. त्याला शिक्षा करून कार्याची औषधी. बरो नाते गाळून घाणा जेने जेने निरस केली रसना, पोळी हिरोणी आणि जाना हितवीना सुमित्राची. हे तर लय खातं बेकार आहे बाबा. जिबीच त्याची देवता वरून खारट, आंबट, तिखट, कडू हे सगळं कोणाला कळतं? जिबीला. शिशीतलं, बेवडातलं माळकरी माणसं बिघडत येतो. गुळाच्या पाण्याला काय होतं म्हणते? बेसरमार कशाला घातलीस? वायू निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार. अरे ज्याचे पतिव्रत आहे जैसा भरताळ प्रमाण. बाईच्या गळ्यामध्ये मालकाचं मंगळसूत्र आहे आणि बाई जर फिरू लागली त्याला कोण बाई चांगलं म्हणतंय हो? मंगळसूत्र मालकाच्या नावाने हिरड्यासारखं फिरली कुणाच्या घरी काय उपयोग त्या बाईला? मेलेली बरी नाही ना. हिंदूची संस्कृती आहे, एक दिल्या घरी नाही तर येण्या घरी. का कुणाच्या मोकर कोणाच्या माग फिरायचं काय उपयोग? हे कोण शिकवायले? आपला आहार विहार शिकवायले, जीभ शिकवायली
आणि हे जीभ त्या ठिकाणी माणसात तीच बसवितीये आणि माणसातून तीच उठवितीये. त्याची देवता वरून आहे, त्याला शिक्षा करून करायची वसुली करीन. वायूने मांडली घसगा गेला सौमित्र मंद स्पर्श हो पिळवणे त्याचा पण करीन स्पर्श सौमित्र. समजायला तू म्हणजे त्वचे ती देवता वाळवे. आता गुरुजी सगळं ज्ञान आहे. पहिला होतं बघा ते बधीर चटा झाला ते कुष्ठरोग झाला म्हणून डॉक्टरच्या गोळ्या घ्यायची. टाचणी जरी लावली तरी ते चट्टा समजत नाही. तसं माझ्या लक्ष्मणाची त्वचा. आता या ठिकाणच्या महिला खूप काही ठिकाणी आमच्या भागामध्ये खूप महिला सकाळपासून काही खात नाही. तपश्चर्या बिचारी लक्ष्मण उठूसर काही खात नाही आणि सकाळपासून असं मांडी घालून जे बसतात ते लक्ष्मण उठूसर मग त्या ठिकाणी त्वचाला काय होत नाही का? ते बी आयुष्यून रूमध्ये राहणारा मातोश्री पण रामाविषयी प्रेम असते त्याचं. त्यावेळेस म्हणते त्या त्वची देवता वायू. वायूला मी सांगेल माझा लक्ष्मण स्पर्श असवर त्याचं ज्ञान झालं पाहिजे, नाही तर कार्याची वसुली करील असं प्रभू बोलले. इंद्रे मानिले मंड हिरवे केले बाहुदंड त्याचे दोन सबळा भुजंदंड करी. आता 5 ज्ञानेंद्रिय संपले, आता 5 कर्मेंद्रिय. त्याच्यात पहिला हात, ह्याच्यामध्ये देव रागावले. हाताची देवता इंद्र. इंद्राला सांगितलं अरे तुला या ठिकाणी गादीवर बसवणार मी 100 यज्ञ केले म्हणून हाताची देवता तुला दिली म्हणून तुझं तोंड खेचीत. देवाच्या मनात आले म्हणतात जर करता मनुष्य जास्त बोललंस की थोबड फोडून टाकतील. तसं इंद्राला म्हणले माझ्या लक्ष्मणाचे हात कोण्या कामात कमी आले? लक्ष्मणाने सेवा केली नाही मग कामून त्या ठिकाणी माझे हात द्यायचे लक्ष्मणाचे सावध केलंच पाहिजे. प्रभूची भाषा आहे. यम संचरे अधोगती क्षीण केली शरीर शक्ती लावून ख्याती अक्षयने चिंती सौमित्र करीन. अन्न खाणं सोपं आहे, पंक्तीला जेवणं सोपं आहे, पण पचवीन अन्न पचन झालं पाहिजे. कारण आपल्या अन्नाचे विघटन होत असतात. हे अन्नापासून पाचक रस तयार होते, अन्नापासून रक्त तयार होते, अन्नापासून रेत तयार होते, अन्नापासून बुद्धीला सूक्ष्म देणारे जंतू तयार होतात. अन्न पाचक रस आहे. मग त्याचं त्या ठिकाणी वेस्टेज जे भाग आहे, कारण पाचक रस तयार झाला. आता कारखान्यामध्ये आपण हे करतो मग त्याच्यातून भुसा 1 कड, मळी 1 कड, मोलासिस 1 कड. आता शेजारी कारखाना ना तसं हे आपण अन्न खातो त्याच्यातून जे वेस्टेज भाग आहे ते भाग त्या ठिकाणी बाहेर टाकायचं काम यमाचं आहे. म्हणून ते कार्य वसूल यमातून करून घेईल, नाहीतर त्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. समयाने केला निरोध हुंटला रती स्वामी बर त्याचा छेदोनियावा अखंड भरी. दुसरं त्या ठिकाणी कर्मेंद्रिय लिंग इंद्रिय त्याची देवता कोण आहे? ब्रह्मदेव आहे. मग आता या ठिकाणी काय शब्द काय वापरला? अखंड आनंद भरी. गुरुजी या ठिकाणी आपलं लिंगेंद्रियाचं सुख क्षणिक असतंय का अखंड असतंय? क्षणिक असतंय. मग अखंड आनंद भरीन. अखंड कारण लक्ष्मण अखंड आनंदामध्ये आहे. कारण वनवासाला जात असताना आईनं सांगितलं लक्ष्मणा रामाच्या सेवेकरता चालला बाबा. म्हणजे हो लग्न आता झालेलं आहे, तरुण पत्नी आहे, न जाणो या ठिकाणी आठवण झाली. स्वप्नामध्ये माणसाला एखाद्या वेळेस आठवण होत असते. म्हणजे माझं स्वप्न कधी पडत आहे? म्हणजे झोपल्यावर म्हणजे झोपणारच नाही. अरे अन्नमय प्राणी डोळा लागतच असते, अन्न खाणारच नाही. एवढा त्यागी महात्मा आहे ज्यानं त्या ठिकाणी 14 वर्ष अन्नच खाल्लं नाही आणि झोपच घेतली नाही. त्याचं त्या ठिकाणी इंद्रिय ताब्यात आहे. परिचय मला सांगायला वेळ नाही कारण तो त्या ठिकाणी भाग सांगितला का रोमांच होत अंगाला. मग अशा महात्म्याचं त्या ठिकाणी जो त्या ठिकाणी लिंगेंद्रिय त्याच्यामध्ये अखंड सत्र सांग. आता ब्रह्मचार्याला लिंग असतात की नाही? निर्टी ब्रह्मचारी माणसाला मग त्याला कोणता विशेष सुखाचा आनंद आहे का? ते महात्मा अखंड आनंदामध्ये असतंय म्हणून शब्द वापरला. ते अखंड आनंद भरीत एवढी ताकद माझ्यात आहे. ब्रह्माला शिक्षा करून करायची वसुली करेल. गेले उपेंद्रे लोणती कुंटली गमना हुंटली गमना गमना शक्ती. हो
याशी लावण्या ख्याते उर्मिला पती उठवेन. चौथ्याच्या ठिकाणी कर्मेंद्रिय पायाची देवता वामन नाम उपेंद्र त्याला शिक्षा करून करायची वसूल करेल. आणि जर नाही ऐकलं तर त्याला मागली आठवण करून देईल. तू काय काम केलंस आणि आता असं कामून मागायला. मागली करायचं म्हणून भेट आहे. कोणती त्यानं चूक केली आहे का? पळीने द्वार पार केला वामन त्रिविक्रम भला. हो किरीन सुमित्राच्या पावला सावीन मग सुखी. अरे तुला त्या ठिकाणी तू बळीच्या घरी गेलता ना. कोणाला म्हणले देव? वामनला. आणि त्यावेळेस